नमस्कार. आज आपण बनवणार आहोत डाळ वडे. तर डाळ वडे बनवायला इथे मी भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे. 4 ते 5 तास भिजत घालायची आणि सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा लसूण घेऊया, कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये. हे बघा वाटण तयार झालं आहे. आता एका भांड्यामध्ये हे वाटण काढून घेऊया. त्याच भांड्यामध्ये आता आपण डाळ हे वाटून घेऊया. थोडी थोडी करून आपण डाळ वाटून घेऊ. जर पाणी लागतच असेल तर थोडंसं तुम्ही पाणी वापरू शकता, नाहीतर नाही वापरलं तरी चालेल. हे बघा डाळ वाटून घेतलेली आहे. थोडीशी डाळ त्याच्यामध्ये दिसायला हवी असंच जाडसर आपण वाटून घेऊया, कारण आपण जेव्हा वडे बनवतो त्याच्यामध्ये असं डाळ दिसली पाहिजे, त्यामुळे जाडसरच वाटायचं आहे. आता इथे मी थोडंसं पाणी वापरणार आहे आणि हे पण वाटून घेणार आहे. बघा वाटण तयार झालेलं आहे. आता आपण सगळं एकत्र काढून घेऊया. सगळं काढून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एक कापलेला कांदा, आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा जिरा आणि थोडीशी हळद टाकणार आहे. हळद टाकून झाल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊया. इथे बघा मी छान आता मिक्स करून घेणार आहे. आता हे मस्त मिक्स करून झाल्यानंतर साईडला गॅसवर ठेवली आहे कढई, त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे वडे तळायला. पण हे बघा हातावर मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला वडे असे हातावर थापून घ्यायचे आहे. हाताला थोडंसं तेल किंवा पाणी अप्लाय करायचं आणि त्यानंतर असे वडे हातावर बनवून घ्यायचे आहेत. आता तेल तापले का बघूया. तेल तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वडे सोडून घेऊया तेलात आणि वडे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत.
इथे बघा मस्त फ्राय झालेला आहे. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया. एक एक करून आपण असेच तळून घेऊया सर्व वडे. हातावर थापायचे, त्यानंतर तेलामध्ये सोडून मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. आता आणखी फ्राय करून घेऊया. इथे बघा सर्व वडे तळून तयार आहे आणि खायला पण खूप छान लागतात. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर वगैरे घातल्यामुळे तर अजूनच त्याला चव येते. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.